your bridge course book. So student, this is very nice and interesting activity which you will like it. तर ही ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डेमॉन्स्ट्रेट अ प्रोसेस ऍक्टिव्हिटी क्लिअरली करायची, म्हणजे एखादी प्रक्रिया जी सांगायची आणि ती करून बघायची आहे. तर instruction for teachers and parents, give a demo to the students on any familiar process activity. म्हणजे एखाद्या ओळखीची प्रक्रिया करायला सांगायचं, जसं किचनच्या काही गोष्टी असतात, मेनू असतात, पदार्थ असतात. प्रोव्हाइड रिलेटेड वर्ड्स फॉर द प्रोसेस ऍक्टिव्हिटी, त्याच्याशी संबंधित शब्द समजून घ्यायचे, म्हणजे द्यायचे विद्यार्थ्यांना. एन्करेज स्टुडंट्स फॉर डेमॉन्स्ट्रेशन, आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरित करायचं की त्यांना पण तशा प्रकारे कृती सांगता यायला पाहिजे आणि करता यायला पाहिजे. सो इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. आता आपण काय करायचंय बघा, मुलांनी, विद्यार्थ्यांचं काय काम आहे, मेक अ कलेक्शन ऑफ रिलेटेड वर्ड्स टू द गिवन प्रोसेस ऍक्टिव्हिटी. म्हणजे आपण काय करायचं, आपण एक संग्रह तयार करायचा आपल्याकडे की आपल्याला जी प्रक्रिया करायची आहे त्याविषयीचे संबंधित शब्द आपल्याकडे माहिती पाहिजे. बी कॉन्फिडेंट व्हाईल प्रेझेंटिंग, आणि जेव्हाही तुम्ही सादरीकरण कराल तेव्हा तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे कॉन्फिडन्स. यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज व्हाईल डेमॉन्स्ट्रेटिंग, आणि अतिशय योग्य अशी भाषा आपली असली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे माहिती, शब्दसंग्रह पाहिजे, इंग्लिशमध्ये करायचं मग शब्दसंग्रह गरजेचा आहे, कॉन्फिडन्स पाहिजे आणि लँग्वेज व्यवस्थित पाहिजे. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी काय बघा, डिस्कस द प्रोसेस ऑफ मेकिंग भेल विथ स्टुडंट्स, मेक अ लिस्ट ऑफ इंग्रेडियंट्स रिक्वायर्ड टू मेक इट. मी आता तुम्हाला या प्रोसेसचा एकूण सांगते, पण आहे ना इथे जी लिंक दिलेली आहे ना, प्लेइंग अ व्हिडिओ ऑफ मेकिंग भेल, तुम्हाला ऑनलाईन पण लिंक आली असेल या व्हिडिओची, त्या लिंक मध्ये ही लिंक बघा. अगदी इतकं छान त्यांनी सांगितलेलं आहे, त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला हमखास ती भेळचा व्हिडिओ भेटेल आणि खूप मजा येईल तुम्हाला तो व्हिडिओ बघताना. या लिंक सोबतच ना आम्ही एकदा ट्रिपला गेलो होतो, आणि त्या ट्रिपला गेल्यानंतर आम्ही एक व्हिडिओ तयार केला होता, याच्यामध्ये भेळ तयार केली होती मस्त अशी तलावाच्या किनारी वगैरे. त्या व्हिडिओचा तुम्हाला लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते, बघा. तुम्हाला वेळ मिळाला तर तो व्हिडिओ बघा. आम्ही भेळ तयार केली होती, मजा केली होती, त्याचा व्हिडिओ आहे. तर एकूण आता आपण ह्याचे इन्ग्रेडियंट्स आणि प्रोसेस बघणार आहोत आता. राईट डाऊन द ऑल इन्ग्रेडियंट्स. 3 cups ऑफ पफ्ड राईस, म्हणजे आपण चुरमुऱ्याला पफ्ड राईस म्हणतात, त्यामुळे पफ्ड हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे, पफ्ड राईस. 1 large onion फाईनली चॉप्ड, म्हणजे एक मोठा कांदा फाईनली चॉप्ड, म्हणजे बारीक चिरून घेतलेला कांदा. सो हे शब्द पण सोबत मराठीतनं अर्थ त्याचे लिहून घ्या. 2 टोमॅटो फाईनली चॉप्ड, तर टोमॅटो आणि कांदा कापायला काय म्हणतात, बारीक चिरण्याला फाईनली चॉप्ड. हाफ अ बंच ऑफ कोरिएंडर फाईनली चॉप्ड, म्हणजे बंच ऑफ कोरिएंडर म्हणजे कोरिएंडरचा अर्थ आहे कोथिंबीर, सो कोरिएंडर पण शब्द तुम्ही लिहून घ्या. 1 ग्रीन चिली पेपर फाईनली चॉप्ड, तर हिरव्या मिरचीला काय म्हणतात, ग्रीन चिली पेपर फाईनली चॉप्ड, बारीक चिरून घ्या. 1 स्मॉल बाउल ऑफ टॅमरिंड चटणी. टॅमरिंड म्हणजे काय, चिंचेची चटणी, हा एक शब्दाचा अर्थ लिहून घ्या, चिंचेची चटणी. हाफ बाउल ऑफ मिंट सॉस, तर आपण पुदिनाचा सॉस आहे तो घ्यायचा आपण अर्धा बाउल. 1 रॉ मँगो ग्रेटेड. रॉ मँगो म्हणजे काय, तर आपण कैरी ज्याला म्हणतो तो रॉ मँगो आहे. ग्रेटेड म्हणजे बारीक किसून घ्या. आणि सेव अँड पापडी टू गार्निश, तर सजावटीसाठी सेव आणि पापडी घ्या. आता आपण काय करायचंय, भेळ करण्याची मेथड कशी लिहायची असते, करायची सगळ्यांना माहिती आहे, पण मेथड बघूयात आपण. इन अ लार्ज बाउल, म्हणजे एक मोठं भांड घ्या. मिक्स द पफ्ड राईस, पफ्ड राईस टाका. पोटॅटोज, ऑनियन, उकडलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, सेव, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर, आणि ग्रीन चिली पेपर टाका. ऍड कपल ऑफ स्पूनफुल्स ऑफ द टॅमरिंड चटणी, आणि काय करा, 2-4 चमचे त्याच्यामध्ये चटणी टाका. द मिंट सॉस टाका आणि मिक्स इट, आणि त्याच्यामध्ये मिक्स करा. आणि द सिक्रेट टू नाईस द भेळ टू मिक्स इट रिअली वेल, आणि कोणत्याही भेळचं सिक्रेट काय आहे की त्याला छान मिक्स करा. आपण भेळवाला बघतो ना कसा फुटफुट फुटफुट मिक्स करत असतो, ते सिक्रेट आहे. नाउ प्लेट द भेळ, गार्निश विथ सम सेव, पापडी, टॉप इट ऑफ विथ सम ग्रेटेड रॉ मँगो अँड सर्व राईट अवे. तर आपण ती प्लेट सजवायची आणि त्याच्यावर सेव पापडी टाकून त्याला गार्निश करायचं, आणि त्यावर रॉ मँगो टाकायचं. तोंडाला पाणी सुटणारी भेळ तयार झाली आपली. तर आता अशा प्रकारे ही लिहायची, इन्ग्रेडियंट्स अशा प्रकारे लिहायचे. तुम्ही स्वतः तयार करायची आहे, अँड यू हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरीथिंग. आणि तुम्हाला जर कोणी म्हटलं की अशा प्रकारे तुम्ही पण सांगून दाखवा किंवा लिहून दाखवा मनाने, तर लिहिता यायला पाहिजे इन्ग्रेडियंट्स आणि मेथड वेळीची. Teacher will make the student to tell about any familiar process activity they already know in formal way. म्हणजे तुमच्या माहितीतली कोणती पण ऍक्टिव्हिटी तुम्ही करता यायला पाहिजे फॉर्मल वेला. जसं की तुम्हाला चहा करता येत असेल,
तुम्हाला माहिती असेल ना चहाची प्रक्रिया कशी आहे. टीचर विल शो सम डेमो विथ द हेल्प ऑफ व्हिडिओज. आता व्हिडिओच्या सहाय्याने आपल्याला डेमो करता येतो. तर या पद्धतीने तुम्ही डेमो करून बघा कशा प्रकारे आपल्याला भेळ करायची आहे. सगळं साहित्य आणि इन्ग्रेडियंट्स आपण तिथे दिलेलं आहे. शिवाय प्रोसेस पण सांगितली. तिथे प्रॅक्टिस काय करायची बघा. टीचर विल रिवाइज और मेक द स्टुडंट रिवाइज the process activity shown in video. Discuss the process activity in detail with students, especially about the step of the process activity. त्यांनी म्हटलं की त्याची प्रोसेस आणि प्रोसेस ऍक्टिव्हिटी सांगा. तर मी तुम्हाला त्याची प्रोसेस कशी आहे ती सांगितली, व्यवस्थित लिहून पण दिली आहे, ती व्यवस्थित लिहून घ्या. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी दिली आहे की टू मेक द स्टुडंट थिंक अबाउट प्रोसेस ऑफ फार्मिंग अँड एक्सप्लेन इन डिटेल. आता प्रोसेस ऑफ फार्मिंग कशी असते, फार्मिंग मध्ये काय काय केलं जातं त्याची डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचे. तर मी तुम्हाला प्रोसेस ऑफ फार्मिंगचे डिटेल्स देते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी शेती असेल ना, पण आता इथे इंग्लिश मध्ये आपल्याला लिहायचंय. सगळ्यात पहिलं काय करतो आपण, प्रिपरेशन ऑफ सॉइल्स, मातीची जमिनीची तयारी करतो ना, सोईंग करतो, ऍडिंग मॅन्युअर करतो, फर्टिलायझर्स, इरिगेशन, हार्वेस्टिंग आणि स्टोरेज करतो. ती झाली प्रोसेस ऑफ फार्मिंग. नांगरणी, पेरणी, कोळपणी, नंतर खत घालणं, पाणी देणं आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं, पीक काढून घ्यायचं आणि ते स्टोअर करायचं. ही सगळी प्रोसेस झाली फार्मिंगची. नेक्स्ट, to make the students think about process of making mango pickle and explain in detail. आता आपल्याला मँगो पिकलची काय प्रोसेस असते आणि ती एक्सप्लेन करूया डिटेल मध्ये. सो मँगो पिकल करता ना घरी तुमच्या, पण आता इंग्लिश मध्ये त्याला कसं म्हणतात ते आपण बघूया. नुसतं स्क्रीनशॉट काढू नका, नीट शांतपणे बघा, वहीमध्ये लिहित चला, पॉज करून करून व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल. सो प्रोसेस पहिलं मँगो, मॅच्युअर ग्रीन मँगो घ्यायचे, वॉशिंग म्हणजे वॉश करायचंय, पिलिंग त्याचं व्यवस्थित स्वच्छ करून त्याचं चीक वगैरे काढायचंय, स्लायसिंग तुकडे करायचे, सॉल्ट अँड स्पाइस अँड ऑइल आर द इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आपल्याला, मीठ, तिखट, तेल वगैरे. पुटिंग स्लाइसेस इन अ जार, स्पार्कलिंग सॉल्ट अँड ऑइल मिक्स, आणि हे सगळं मसाले लावून त्याला मिक्स करायचे. स्टरलायझिंग द प्रिझर्विंग बॉटल, आणि ज्या बरणीमध्ये आपण लोणचं ठेवणार आहे ती बरणी कशी करायची, स्टरलाइज करायची, स्वच्छ करून घ्यायची, निर्जंतुक करायची, कोरडी करायची. फिलिंग हे सगळं मिश्रण त्यात टाकायचे. मिक्सिंग स्पाइसेस अँड ऑइल, आणि ते सगळे मसाले आणि तेल एकत्र करायचे. शेकिंग द जार ट्वाइस अ डे टू मिक्स द सॉल्ट, आणि मीठ चांगलं एकत्र होण्यासाठी जारला काय करायचे, दोनदा हलवायचे व्यवस्थित. सीलिंग अँड स्टोरेज ऑफ जार, सीलिंग अँड स्टोरेज ऑफ द जार इन एम्बियंट टेम्परेचर, म्हणजे अगदी उष्ण ठिकाणी नाही किंवा अगदी थंड. नदी, पेड़, खेत, पर्वत और बचपन की क्यूरियोसिटी, यही मेरे सबसे बड़े टीचर्स थे. थंड ठिकाणी नाही, तर त्याला व्यवस्थित सूर्यप्रकाशापासून दूर असं व्यवस्थित ठेवायचे. तर अशा प्रकारे आपण मँगो पिकलची एकूण प्रोसेस इंग्लिश मध्ये बघितलेली आहे. मला वाटतं तुम्हाला आवडली असेल ना ही प्रोसेस, तर मग लाईक करा ना व्हिडिओला पटकन. सो आता आपण नेक्स्ट प्रोसेस बघूया. तर हे मँगो पिकल कसं करायचं याचा पण एक व्हिडिओ मी तयार केला, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, वेळ मिळाला तर नक्की बघा. थर्ड आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, टू मेक द स्टुडंट्स टेल द प्रोसेस ऑफ मेकिंग इडली विथ इट्स ऑल इन्ग्रेडियंट्स. आता इडली कशी तयार करायची त्याची प्रोसेस आपण ऑल इन्ग्रेडियंट सहित लिहून घेऊया. प्रोसेस ऑफ मेकिंग इडली, इन्ग्रेडियंट्स 5 कप इडली राईस. तर इडली राईस म्हणजे असा काही वेगळा राईस नसतो, आपला तांदूळ भिजत टाकायचा 5 कप, अँड 1.5 कप उडद डाळ, आणि उडदाची डाळ घ्यायची 1.5 कप. त्याची मेथड कशी बघा. वॉश राईस विथ वॉटर, सोक फॉर 2 hours, ऍड सम वॉटर. म्हणजे तांदूळ धुवायचा आहे, भिजत ठेवायचंय पाणी घालून आणि 2 तास ठेवायचंय. सोक उडद डाळ 1.5 कप, वॉश इट अँड ऍड वॉटर अँड सोक इट फॉर 2 hours. उडद डाळीला पण धुवायचे स्वच्छ, त्याच्यामध्ये पाणी टाकायचे, 2 तासात ठेवायचं. ग्राइंड उडद डाळ इन मिक्सचर अँड ग्राइंड इट वेल. उडद डाळीला चांगलं बारीक करायचं, फाईन बारीक करायचे. ग्राइंड राईस, तर आणि तांदूळाला पण चांगलं बारीक करायचे. डीप पॉट घ्यायचं म्हणजे खोलगड भांड घ्यायचे. ऍड राईस अँड उडद डाळ मिक्सचर, आणि जे वाटलेलं मिक्सचर ते एकत्र घ्यायचे. फॉर 8 hours कीप दिस मिक्सचर असाइड, आणि 8 तासांसाठी ते मिक्सचर बाजूला ठेवायचे. मेक इडली इन इडली वेसल, आणि इडलीच्या पात्रामध्ये इडली करायची. एकूण प्रक्रिया खूप सोपी आहे, तुम्ही पण आरामात इडली करून खाऊ घालू शकता आईला. फक्त आईच्या समोर हे सगळं करा किंवा वडिलांच्या समोर हे सगळं करा प्रक्रिया. अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता आपण इव्हॅल्युएशन,
So evaluation is in process of farming, what comes after plucking? So answer is plant seeds comes after plucking. Second question in process of farming, what comes first? Question आहे in process of making mango pickle what comes first? तर उत्तर आहे टेक मॅच्युअर ग्रीन मँगो. कारण आपण तयार झालेला हिरवा कैरी घेतली तरच चांगलं लोणचं होणार आहे, कच्च्या कैऱ्यांचं नाही होणार. And third question is in process of making idli, which ingredient do we use? Rice and urad dal. Like this video. So